नमस्कार, मी ज्योती. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला प्रश्न पडला वया आज याशी का बोलते. तर आज आहे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. तर त्या निमित्ताने माझा पूर्ण व्हिडिओ हा माझ्या मातृभाषेत बनवणार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आज मी बनवणार आहे दोडक्याची चटणी. तर चला आपण बघूया ती कशी हे दोडकं घेतलं ते चांगलं व्यवस्थित स्वच्छ पाण्यात धुवून घेतला. आता हे किसनी ना व्यवस्थित किसून घेत. तर अशा पद्धतीने दोडका किसून घेतलाय, देखू शकता तुम्ही. तर असा दोडका किसून घ्यायचा. खोबरा बारीक वाटून घेतलाय, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, त्याच्यानंतर थोडासा लसूण आणि कोथिंबीर या सगळ्या एकत्र वाटून घेणार आहे. कढईत तेल गरम झाल्यावर त्याच्यात टेचून घेतला तर त्या लसूण घाला, त्याच्यानंतर थोडासा जिरा घाला. जिरा तडतडल्यावर लगेच त्याच्यामध्ये कोथिंबीर घाला कापून घेतली होती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घाला आणि खोबरे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याचं वाटण केलं त्या घाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे चवीनुसार मीठ घाला. सगळं एकत्र मिक्स करून घ्या. मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण किसून घेतला तर त्या दोडका टाकणार आहोत. दोडका आणि मसाला एकत्र मिक्स होईल अशा पद्धतीने सगळा एकत्र हलवून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात काही घालायचं नाही. हा दोडका वाफेवरच आपण शिजवणार आहोत. त्याच्यावर झाकण ठेवून हा दोडका 10 मिनिटं शिजवून घ्या. दोडक्याची भाजी शिजाय घातली आहे. आता तोपर्यंत ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबत ही गरम गरम दोडक्याची चटणी. ही आहे गरम गरम दोडक्याची चटणी. तर तयार आहे ज्वारीची भाकरी आणि दोडक्याची चटणी गरम गरम. तर या मित्रांनो खाण्यासाठी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्याच्याबरोबर माझी मातृभाषा कशी वाटली त्याही सांगा. तर सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब करा, लाईक करा. चला भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.